महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, माँ जिजाऊ, माँ सावित्री, संत तुकाराम, एकनाथ, नामदेव, संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, संत गाडगेबाबा, चारवाक, गौतम बुद्ध, भगवान महावीर, बसवण्णा, संत कबीर, रोहिदास अशा सर्व समतावाद्यांना पहिल्यांदा त्यांच्या विचारांना मी नमन करतो, नमस्कार करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर विलासराव पवार सर, प्रमुख उपस्थित कॉम्रेड चंद्रकांत यादव, तसेच तौकीफ मुल्लानी, माजी नगरसेवक आणि दोस्तो, मी सुरुवातीलाच या महामानवांची नावं घेतली. जे समतावादी आहेत ते एवढ्यासाठी घेतली की आमचं जे फाउंडेशन आहे या महामानवांची, समतावाद्यांची नावं मी सुरुवातीलाच घेतली ती एवढ्यासाठी की आमचं जे फाउंडेशन आहे स्वातंत्र्य सैनिक साथी अण्णासाहेब चव्हाण फाउंडेशन हे या विचारानं चालतं आहे. अर्थात हे सांगिततोयच मी तुम्हाला, पण त्या जर आणखी एक गोष्ट सांगायला पाहिजे ती म्हणजे आज जे व्याख्याते असलेले माननीय शोध पत्रकार निरंजन टकले साहेब हे सुद्धा याच समतावादी विचारानं चालतात. महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्येविना मती गेली. मती म्हणजे काय? मती म्हणजे बुद्धी. मती म्हणजे बुद्धी. पण कुठली बुद्धी? त्या मतीचा अर्थ पुढं सांगितलेला आहे. पुन्हा नीती गेली. जर मती गेली तर नीती जाणार आहे. म्हणजे नीती ज्यामध्ये आहे अशी बुद्धी म्हणजे ती मती आहे. नाहीतर बुद्धी आहे म्हणून याला फसव, त्याला लुबाड, आपसात भांडणं लाव, हिंदू मुसलमान भांडणं लाव, तर हे उद्योग करण्यासाठी बुद्धी वापरायची नाही आहे. त्याला मती म्हणत नाहीत. मित्रांनो, अशी मती म्हणजे अशी बुद्धी की जी चांगल्याला चांगलं म्हणते, वाईटाला वाईट म्हणते, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वंगाळ म्हणेल, ते म्हणण्यासाठीचं धाडस देईल, ती म्हणजे मती. आणि अशी मती आहे आजच्या व्याख्यात्यांच्याकडं. आणि म्हणून ते शोध पत्रकार झाले. आम्ही मिटिंगमध्ये बसलो, नेमकं शब्द काय वापरायचे, पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार काही म्हणावं काय नाही, पण सर्वांनी एक मतानं सांगितलं, एकाच वेळी सांगितलं की त्यांना आपण शोध पत्रकार म्हणायला पाहिजे. ते शोध पत्रकार आहेत. त्यांनी शोध घेतला आहे. कसला शोध घेतला त्यांनी? बघा, प्रत्येक वेळी खरं म्हणजे पत्रकारांना शोध घ्यायचाच असतो. जे घडतं आहे ती जास्तीत जास्त संशोधन करून आहे तसं लोकांच्यावर मांडायचे, म्हणजे त्याला तर आपण बातमी म्हणतो. पण आता सध्याचा काळ असा आलेला आहे की या बातमीमध्ये आता आणखी प्रकार तयार झाले. आहे तशी बातमी मांडण्यापेक्षा त्याच्यामध्ये अशा तऱ्हेने बदल केले जातात किंवा काही गोष्टी झाकल्या जातात आणि मग त्यातून या पत्रकारांचा एक नवीन वर्ग तयार झालेला आहे. आणि तुमचे गोधी मीडिया, तर गोधी मीडियामुळं आपल्याला हे सांगावं लागते की बातमी म्हणजे सत्य गोष्ट सांगायची असते. ही सत्य शोधण्यासाठी आपल्या आजच्या व्याख्यात्यांनी खूप प्रयत्न केले. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. न्यायमूर्ती लोया हायकोर्टाचे जज, आणि त्यांचं निधन झालं. पण ते निधन संशयास्पद होतं. संशयास्पद म्हटल्यावरती काय करायला पाहिजे? आपल्या टकले साहेबांनी त्याचा शोध घेतला. त्यांनी बघितलं की एका गावाहून, एका जिल्ह्याहून दुसऱ्या जिल्ह्याला जर हायकोर्टचे जज जात असतील तर ते काय नियम आहेत, काय कायदे आहेत, पोलिसांची त्यात भूमिका काय आहे, इन्स्पेक्टरची भूमिका काय आहे, आणि मग त्या सगळ्या भूमिका या निभावल्या गेल्यात काय, ती सगळे नियम पाळले गेलेच काय. निधन झाल्यानंतर प्रेत कुटुंबियांच्या ताब्यात दिलं की गावी पाठवलं आणि कुटुंबियांना सांगितलं तिकडं जा तुम्ही. असं का केलं? कुणाला विचारून केलं? पोस्टमार्टम झालं काय? त्या पोस्टमार्टमचे रिपोर्ट काय आहेत? हा सगळा शोध त्यांनी घेतला. दुसरा शोध त्यांनी घेतला गायींच्या बाबतीतला. गाय म्हणजे आपल्याला अत्यंत पवित्र प्राणी आहे. जर रस्त्यानं गाय चालली असेल तर तिच्या शेपटीला हात लावून आपण नमस्कार करतो. 33 कोटी देव त्या पोटात आहेत. ह्या गाईला जर कोणी मारलं तर, मारलं तर अजिबात चालण्याचं बोलूसुद्धा नका. त्यांचं संरक्षण करण्यासाठी गोरक्षक आहेत. हे गोरक्षक संरक्षण करतायत. त्यांनी शोध घेतला हे गोरक्षक कसं संरक्षण करतायत. त्यासाठी ते 6 महिने गुजरातमध्ये राहिले रफिक कुरेशी बनवून. त्यांच्या लक्षात आलं
की या गोरक्षकांचा हप्ता दररोजचा 1.5 कोटी रुपये आहे. आणि कशा जोरावर ते म्हणतायत, डर ही हमारी इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे लोकांना, निरपराध लोकांना मारायचं, बदडायचं आणि त्यांच्या मनात भीती निर्माण करायची आणि मग त्यातूनही वसुली होते. टकले साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला मी इथं बोलवलं आहे शिवाजी पेठेमध्ये, कोल्हापूरमध्ये. ही शाहू नगरी आहे. आता लोक म्हणतात की आता पुरोगामी राहिलं नाही. आम्हाला काही जणांनी तोंडावर सांगितलं की पुरोगामी राहिलेलं नाही, पण तशी परिस्थिती नाही. आमचं कोल्हापूर आजसुद्धा पुरोगामी आहे. हिंदू मुस्लिम दंगली घडवण्यासाठी इथल्या धर्मांधांनी किती प्रयत्न केले, पण त्यांना इथल्या जनतेनं दाद दिली नाही. या शिवाजी पेठेत, या कोल्हापूरमध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिक होऊन गेलेत. ही समोरच्याच बावडेकर आखाड्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचा अड्डाच होता. इथं अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी लाठ्या गोळ्या झेललेल्या आहेत. अनेकांनी तुरुंगवास सोसला आहे. घरादाराची राख रांगोळी झाली. अनेकजणं भूमिगत राहिले. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की असे शेकडो हजारो स्वातंत्र्य इथं झाले. त्यांनी लाठ्या गोळ्या झेलल्या, पण एकानंसुद्धा माफी मागितली नाही. अशा शिवाजी पेठेत, अशा कोल्हापूरमध्ये, अशा शाहूनगरीमध्ये तुमचं स्वागत, सुस्वागत. तुमचं स्वागत करायचं आणि ओळख करून द्यायची, एवढंच काम माझ्याकडं होतं. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद.